आपल्या घरातली कथा आहे बहिणींनो, भावांनो, दादांनो. ज्याने कोणी तुम्हाला वनवास दिला असेल ना दादा, त्याची जीभ कापल्याशिवाय मी राहणार नाही, त्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. द्या माझ्या हातात धनुष्य, दशरथ राजाला मारतो. बापाला मारण्याची भाषा आहे पण माझ्या भावाचा वनवास सहन करू शकत नाही. काय बंधुप्रेम आहे. बंधुप्रेमाची गरज आहे आपल्या घरात. म्हणून रामकथेची गरज आहे. तुम्ही खूप प्रेमानं ऐकता, खूप भाव ऐकता म्हणून मी सांगत राहत नाही. रे लखन, असे मायबापाबद्दल बोलायचं नसतं. मायबाप कुठं अहित करत असतात का लेकराचं? असं बोलत नसतात लखन. आपल्या आईला असं बोलत असतात का? आपल्या बापाला असं बोलत असतात का? नाही दादा. ज्याने कुणी तुम्हाला वनवास दिला असेल त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही. नाही रे लखन, हा वनवास आपल्याला कैकेयी मातेने नाही दिला. हा वनवास आपल्याला दशरथ राजाने नाही दिला. हे लखन, माय कैकेयीना दोषी नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. लखन, असं नाराज होऊ नको. आपल्या आईला आपल्या बापाला दोष नसतात यायचो. माय कैकेयीना दोषी. ज्या आईनं वनवास दिला तिला माय म्हणतात. हे रामायण आहे बघ. सकारात्मक विचार करा गड्या रामायणाचा. असेल घरामध्ये त्रास आपल्याला तर सहन करा थोडासा. काय सकारात्मक जीवन आहे महाराज. माय कैकेयीना दोषी नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. आज आमच्या कथेला आमची आई आलेली बरं. आमच्या आईनं मला जन्म दिला. खूप कष्टानं आळंदीला पाठवलं मला शिकायला. व्यासपीठावर आमची आई आज बसलेली. काल आपल्या योगीराज बाबांचे आई वडील आले होते कथेला. तिनं लाईव्ह पाहिलं. ती म्हटली मी येऊ का रे कथेला? म्हटलं चल ना, तुला काय अडचण थोडी आहे. तू असली म्हणजे अजून आनंद येईल. आशीर्वाद देशील तुम्हाला. आमची आई तर बसलेली. तुम्ही झाल्यावर विचारा कथा तिला. जसा कीर्तनकार झालो ना मी कृष्णा महाराज, आईचं दर्शन घेतल्याशिवाय अजून गाडीत बसलो नाही बरं का महाराज. विचारा तुम्ही, तू साक्षात विचारा. हेच रामायण आहे महाराज. आपल्या घरात आलं पाहिजे. दहा वर्षापूर्वी आमच्या वडिलांचा अपघात झाला. आमचे वडील अपघातामध्ये गेले. खूप सुंदर आहे आमची आई दिसायला. वडीलही सुंदर होते. तरुणपणात वडील गेले आमचे. खूप दुःख झालं. खूप सगळे रडले. आमच्या आईने मला एक दिवस विचारलं की अरे असं का घडलं असेल आपल्या जीवनामध्ये. आमच्या आईने मशीन काम करून शिकवलं मला महाराज. जमीन वगैरे काही नाही आम्हाला. शेती वगैरे नव्हती आम्हाला. माझ्या आईनं मशीन काम, चौकात मशीन काम केलं. गेवराईच्या मार्केटमध्ये केलं. रणरागिणीसारखी आमची आई झटली महाराज. आणि 10 रुपये ब्लाऊज असायचं त्यावेळेला. 10 रुपये 100-200 रुपये झाले की मला ती मनी ऑर्डर करायची आळंदीला. वडील गेले आमचे कृष्णा महाराज. आमची आई मला रोज विचारायची 14 दिवस का असं झालं असेल, का झालं असेल. मी एकच उत्तर सांगितलं आमच्या आईला. त्याचं हे उत्तर आहे महाराज. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा.
कुणालाच दोष देऊ नका. जगात घडत राहणार आहे महाराज. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन गोष्टीतून कोणी वाचणार नाही शिदोडकर. दोन गोष्टीतून कोणी वाचत नाही, कोणी नाही जगात. आपण सगळे म्हातारे होणार आहे. किती मेकअप करा, किती सुंदर फोटो काढा. मगाशी फोटो आमचा पोरगा आलाय आज कथेला, ध्रुव नाव आहे त्याचं. तो मगाशी फोटो काढत होता. किती चांगले फोटो काढा महाराज, सगळे म्हातारे होणार आहेत आपण. लखन असं नाराज होऊ नको. एकतर आपण म्हातारे होणार आहेत, नाही म्हातारे झाले तर सगळे मरणार आहेत. दोनच गोष्टी आहेत बघा. एकतर आपण म्हातारे होणार आहेत, दुसरी गोष्ट आपण नाही म्हातारे झालो तो मरणार आहेत. लक्षात ठेवलं असं आई बापावर नाराज होऊ नको. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. लखन म्हातारपण येणारे, मृत्यू येणारे, मायबापानं दिलेल्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे ना. आपण रघुकुलाचे आहोत. रामप्रभू लखनजीला नियती सांगतात. मोठ्या भावानं नियती सांगितली पाहिजे, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. ध्यानातच ठेवा, नक्कीच ऐकली पाहिजे. कधीच आई त्याचं सांगत नसतो भाऊ. मोठ्या भावानं नियती सांगितली पाहिजे शिदोडकर, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. हो, रामजी म्हणतात एखाद्या वेळेला भरतानं जरी गादी घेतली नाही ना लखन, तर या गादीचा विचार तुला करावा लागेल. आता तर लखनजीला त्या कैकई मातेपेक्षा रामप्रभूचा जास्त राग येतो. लाल डोळे करून लखनजी म्हणतात, दादा कुणाला गादी सांगताय तुम्ही या लखनला? मला गादीची गरज नाही, मला मुक्तीची गरज नाही, मला फक्त माझ्या दादाची गरज आहे. काय बंधू प्रेम आहे महाराज. मला फक्त माझा दादा पाहिजे. म्हणून मी सांगत असतो, रामायणात रामाची सावलीच पडली नाही. आपण चाललो ना उन्हात, आपली सावली पडते, प्रत्येकाची सावली पडते. रामायणामध्ये रामाची सावलीच पडली नाही. का पडली नाही? सावलीच्या ठिकाणी लखन उभा होता. रामाची सावली लखन आहे महाराज. राम सत्य आहे तर लक्ष्मण समर्पण आहे. ध्वजा फार सुंदर फडकते म्हणतो ना आपण. काय ध्वजा आहे माझ्या शिवाजी महाराजांच्या. छत्रावर ध्वजा फडकते, रायगडावर ध्वजा फडकते, तोरण्यावर ध्वजा फडकते. समुद्रात किल्ला आहे आमच्या कृष्णा ठाकर महाराजांनी मला नेलं होतं. जंजिऱ्याला किल्ला दाखव, तिथं ध्वजा फडकते. पण त्या ध्वजेला काठी फार महत्वाची. काठी म्हणजे लक्ष्मण आहे महाराज. ध्वजा जरी फडकत असेल ना, समर्पणाची गरज रे. काठीने समर्पण दिलं तेव्हा ती ध्वजा फडकत असते. तसं राम आहे, पण रामाला समर्पण देणारा लक्ष्मण सुद्धा लागतो. सत्य समर्पणाची कथा आहे. दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे. काय नाही महाराज या कथेत, काय नाही. कधी 6 दिवस झाले कृष्ण महाराज आम्हाला कळालं नाही. चिंतन करून यायचो ते सांगण्यातच आलं नाही महाराज. ज्याचा मी अभ्यास करून आलो मुक्तीराम महाराज ते सांगितलंच नाही. काय करावं.
वेळ कमी पडतो या कथेला महाराज. खूप पाहिजे, 10-15 दिवस पाहिजे, पण आता इतका वेळ म्हटल्यावर अडचण येईल ना. 7 दिवसात काय काय सांगणार महाराज मला. पण भाव घरी घेऊन जा. मी सुद्धा दादा तुमच्या बरोबरच येणार. मला मुक्ती नको, मला गादी पण नको दादा, मला माझा दादा पाहिजे. मग लखन आईला विचारून ये ना बाबा. आईला विचारलं पाहिजे, तुझी आई काय म्हणते ते बघ ना बाबा. आणि आता लखनजी सुमित्रेच्या महलामध्ये जातात. प्रत्येक आईनं ऐका एवढा भाव. लखनजी सुमित्रेच्या महलामध्ये जातात. सुमित्रा एका खांबाला हात धरून उभी असते. तिला अजून काहीच माहिती नसतं. जाताना संन्याशाची वल्कल अंगामध्ये धारण वनवासाची कपडे घालून जातात. प्रभूनं वल्कल घातलेली बरं अंगामध्ये. वल्कल धारण करून जातात. ज्यावेळेला लक्ष्मणाचा तो पेहराव ती सुमित्रा माता पाहते. लखनजीला म्हणते, हे लखन, अरे लक्ष्मण, हे लखन, असले काय कपडे घातले तू? तुला माहिती नाही का तुझ्या भावाचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का रामाचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का इथून मिरवणूक काढायची? तुला माहिती नाही का तिथून राजे काय म्हणतील आपल्याला? काय असे पोशाख घालून आला? अरे राजवेशाचे कपडे घातले पाहिजे, राजाचे पोशाख घातले पाहिजे. हे असे काय कपडे घालून आलास बाळा? मा वनवासात जायचंय मा. आणि मग जात का नाही? तुझ्या मनात जर काही अयोध्येच्या राजगादीवर जर संशय असेल ना लखन, तर सरळ वनवासात जायचं. माझ्या राघवच्या गादीबद्दल विचार नाही कर. काय माता आहे महाराज. एक एक पात्र महाराज शिकण्यासारखं. रामायणातलं एक उर्मिला नावाचं पात्र मागं राहिलं बघ. उर्मिला माहिती ना, लक्ष्मणाची बायको आहे उर्मिला. इतकी सुंदर होती दिसायला उर्मिला. इकडे बघा, इतकी छान होती म्हणे दिसायला की सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायच. इतकी छान. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी पांढरी. आपली नाही पहा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे. एक डोळा एकना की दरबी देखणं असली नाही. सुकलेलं कमळ हाताने उमलाव अशी त्वचा आहे त्या उर्मिलेची. पुढे एक 10 मिनिटात वेळ मिळाला तर त्या उर्मिलेची एक कथा सांगेल मी तुम्हाला. वनवासात का जात नाही मग? माझ्या राघवच्या गादीबद्दल काही संशय आहे तुझ्या मनात? नाही मा, एकटा नाही जाणार मा वनवासात. माझ्या दादाला पण घेऊन जाणार आहे, माझ्या भाभीला पण घेऊन जाणार आहे. भाभी दादा शब्द ऐकला आणि त्याच दगडाच्या खांबाला सुमित्रेनं मिठी मारेल. काय बोलतोस लखन? हो मा. काही मातेनं 2 वर मागितले मा. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागितली मा. दुसऱ्या वरानं दादाला 14 वर्षाचा वनवास मागितला मा. सुमित्रा आता खूप रडायला लागते. दगडाच्या खांबाला मिठी मारते. कैकेयीला खूप शिव्या देते. विचारते, लखन मग तू कशासाठी आला होता माझ्याकडे? हे लखन, अरे तू माझ्याकडे कशासाठी आला होता? हे लखन, अरे तू माझ्याकडे कशासाठी आला होता? लखनजी म्हणतात, मा विचारायला आलो होतो मा, दादाच्या बरोबर जाऊ का मी 14 वर्ष? हे मा, दादाच्या बरोबर 14 वर्ष जाऊ का? असं म्हटल्याबरोबर त्या सुमित्रेचे डोळे लाल झाले. लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन. तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन. तुम्हाला विचारायला यायला नको होतं लखन. काय आई हो महाराज, अशी आई मिळाली पाहिजे. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही मुजरा करून आलो शिवाजी महाराजांना. 8 वर्षाचे होते. 8 वर्षाचे तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी या लहान लहान लेकराच्या समवेत खेळत होते शिवनेरी गडावर. ऐका रे, ज्या कुळात ज्या वंशात तुमचा जन्म झाला, ओ छत्रपती मानणाऱ्या मावळ्यांनो, ओ माझ्या मातांनो, ऐका. लहान लहान लेकरात खेळत होते. खेळता खेळता काही भिक्षुक लोक आली होती गडावर. हात जोडून म्हणत होती, बाळराजा हे शोभा 8 दिवस झाले रे, पोटात काही नाही, भूक लागली रे, काही खायला भेटेल का? धावतच गेले. मासाहेब
अहो साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. मासाहेब, त्यांना भाकरी देऊ का? देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली, लाल गाल झोला. रडत होते महाराज आणि म्हणत होते, जिजाऊ शिवबा, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. असा दुधाचा हिशोब मागत जा आपल्या लेकराला. अरे मी तुला बालपणापासून संस्कार दिले शिवबा, मी लहानपणापासून शिकवलंय तुला, आपल्या पोटात भाकली नसली तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आलं ना तर पहिलं त्याला खायला दे. काय काय माय महाराज, काय माय. ध्यानात ठेवा, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. लखन, तुम्हाला न विचारता वनवासात जायला पाहिजे होतं. लखन, तुम्हाला विचारायला कस काय आला? लखन, लखन तू माझाच मुलगा आहे ना लखन. अरे मी सुमित्रा आहे. तू विचार कस काय केला? मला विचारायला कस काय आला? तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. लखन, काय माय. लखनजी म्हणतात, मा नव्हतो येणार मी विचारायला. मा मी दिलाय तुझा दुधाचा हिशोब, मला दादानं पाठवलं. मा मी नव्हतो येणार. मा अजून मी उर्मिलेच्या दारात सुद्धा नाही गेलो. मी अजून उर्मिला कशी आहे ते सुद्धा पाहिलं नाही. मा फक्त दादानी पाठवलं म्हणून मी तुझ्याकडं आलो. नसतो आलो मी तुझ्याकडं, तसाच गेलो असतो मी माझ्या भावाच्या सेवेला. पण दादानं पाठवलं ना, दादाची आज्ञा मला मोडता येणार नाही म्हणून आलो. खूप रडते सुमित्रा, खूप रडते, खूप रडते. येऊ का ग मा? जाऊ का ग मा? जाऊ का ग मा? येऊ का ग मा? जाऊ का ग मा? लांबून आपल्या लेकराला पाहते. हळूहळू लखनजी पुढं चालतात. सुमित्रा मागून पाहत असते. लखन, ए लखन, निघालास लखन? हो मा. लखन, आई आहे ना महाराज. लांबर पर्यंत पाहते, दूरपर्यंत. लखन निघालास? हो मा. लखन निघालास? हो मा. लखन, आजपासून माझी एक विनंती आहे तुला. हे लखन, आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही. लखन, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. आणि लखन, आजपासून तुझे वडील आता दशरथ राजे नाही. आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहे. तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हार मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हार मातु वै देही, पिता राम सब भातु. तात तुम्हारी मातु वै देही म्हणा. तात तुम्हारी मातु वै देही. आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही लखन. आजपासून तुझी आई आता जानकी आहे. आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाही लखन. आजपासून तुझे वडील राम आहेत रे राजा. तात तुम्हारी मातु वै देही, तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. पिता राम सब भाति स्नेही. तात तुम्हारी मातु वै देही,
मातु वैदेही तात तुम्हारी मातु वैदेही तात तुम्हारी मातु वैदेही अशी माता पाहिजे बरं आम्हाला.